सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. तालुका जत, जिल्हा सांगली, शेळवी येथील काही समाजकंटकांनी झेंडा काढण्याचा प्रयत्न केला. त्या अनुसार जतचे प्रांत अधिकारी यांनी सांगितलं आम्हाला की बाबा ते महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये झेंडा आहे, अतिक्रमण आहे. मग जत तालुक्यामध्ये किती अतिक्रमण आहेत? आता हे बघा, कलावती स्टील अँड फर्निचर सेंटरचं हे का अतिक्रमण नाही का? जतमध्ये असं बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण वाढलेलं आहे. मग प्रथम जतमधलं अतिक्रमण काढा. मी झेंडा काढण्यास त्या लोकांना प्रवृत्त करतो, पण प्रथम जतमध्ये जेवढं अतिक्रमण आहे ते काढलं जावं, अन्यथा ह्याच्यापेक्षाही तीव्र आम्ही आंदोलन छेडेन. हे मी महाराष्ट्र शासनाला आणि प्रशासनाला आम्ही विनंती करतो की या जत शहरामध्ये सर्वच अतिक्रमण काढून घेण्यात यावं, अन्यथा ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि ह्याच्यापेक्षाही पॅन्थरच्या स्टाईलला आम्ही आंदोलन करू. हे मी सरकारला विनंती करतो की बाबा भविष्यात असं काही न घडता ज्या ठिकाणी आमचे बौद्ध वस्ती आहेत, आंबेडकर नगर आहे, त्या ठिकाणी असे पुतळे असतील, झेंडे असतील, जो कोणी काढण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याला जसं उत्तर दिलं जाईल. शासनाला आम्ही विनंती करतो की येणाऱ्या काळात आपण शांततेच्या मार्गानं हा मार्ग सोडण्यात यावा, अन्यथा ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल. जय भीम. 4 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्धांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम होणार होता. तत्पूर्वी त्या ठिकाणी झेंडा कट्टा आणि झेंडा लावला, परंतु काही एखाद्या व्यक्तीनं पोलीस प्रशासनाला फोन केला की आम्हाला अडथळा येतोय. बांधवांनो, आपल्याला माहीत आहे की समाज मंदिरच्या समोरच 20 फूट कट्टा आहे आणि पूर्वीपासून त्या ठिकाणी आमचे कार्यक्रम होतात, वहिवाट आहे. कुठल्याही प्रकारचा रस्त्यावर झेंड्याचा कट्टा नाही. असं असणाऱ्या प्रशासनानं आडमोठेपणाचं धोरण घेऊन त्या ठिकाणी कट्टा काढतो, गुन्हे दाखल करतो. अशा पद्धतीनं येळवीतल्या माझ्या महिला असतील, वडीलधारी मंडळी असतील, यांना धमकी दिल्यामुळं भयभीत झाली. आम्ही सर्व तालुक्यातील जनता त्या ठिकाणी दिवसनी गेलो आणि सांगितलं प्रशासनाला, पण जतचे प्रांत त्या ठिकाणी गेले नाही. तरी देखील त्यांनी दबाव टाकला, तुम्हाला कट्टाच काढावा नाही. माझी प्रशासनाला विनंती आहे, आज जर आपण जत शहरात तालुक्यात बघितलं तर प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. तुम्ही ते पहिल्यांदा अतिक्रमण काढावं लोकांचे. आज जर बघितलं हायवे आहे आपल्या तहसीलदारच्या समोर, बरोबर कनेक्शन कट करायला गेले, परंतु काढू शकले नाहीत प्रांत. आणि तुम्ही आमच्या भावना दुखवत आहे. निळ्या झेंड्याला भगवा, निळा, हे सगळे आमचे महापुरुषांचे झेंडे आहेत, आमचे झेंडे आहेत. कुठल्याही महापुरुषाच्या झेंड्याला प्रशासनाला असं करता कामा नये. हे झेंडे राहतील, कारण फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी, संत बसवेश्वर या विचारानं आम्ही जाणारे सर्व सैनिक आहोत. हे जे भगवा असेल, पिवळा असेल, निळा असेल, हे झेंडे आमचे आदर्श आहेत आणि या सर्व महापुरुषांच्या आदर्श विचारानं आम्ही चाललोय. प्रशासन जर अशा पद्धतीनं वागत असेल, संघ भागात असेल, जत भागात असतील, पहिल्यांदा अतिक्रमण काढा. आता हे बघा, हे घ्या, इकडे घ्या. गेल्या 14 तारखेला आंबेडकर जयंतीचा चालत असताना जवळजवळ मिरवणूक आमची इतकंच थांबली. हे अतिक्रमण दिसत नाही, प्रशासनाला दिसत नाही. हे बघा, त्यातही फोनवाला, हे दिसत नाही. हे बघा, हे सगळे बोर्ड आले रस्त्यावर, त्यांना दिसत नाही प्रशासनाला. हे सगळं अतिक्रमण शहरातलं तालुक्यातलं काढलं पाहिजे. बेकायदेशीर डिजिटल या जत शहरात या तालुक्यात उभारता कामा नाही. सेवा असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, PI साहेब असतील, DYSP साहेब असतील, यांनी बैठक घ्यायची आज. आणि जत शहरात जेवढे डिजिटल आहेत, जेवढे अतिक्रमण आहेत, त्यांनी काढलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण निळा, पिवळा,
आणि भगवा झेंडाला कोणी हात लावता कामा नाही. शहरातल्या आणि तालुक्यातल्या हे आमच्या महापुरुषांचं आचरण आहे, कोणी करता कामा नाही. आणि आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारानं जाणारी माणसं आहे. जर आम्हाला कायदा हातात घ्यायचा असता, गेल्या 8 दिवसापूर्वी आम्ही हातात घेतला असता. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही माझ्या लोकांना धमक्या देऊ नका, दिला तर भविष्यात काळ वाईट आहे. कायद्याला मानणारी माणसं आहे, मी PIS DYSP असो, पोलीस असो, पण पोलिसच आमच्या लोकांच्यावर अन्याय करणार. याच्या पुढच्या काळात असं चालणार नाही. आणि या ठिकाणी जे आमचे चेंड्याचे कंटेंट काढायचं नाही.